नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं आता दंड थोपटलेत। नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। नाशिक महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची तयारी असून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी 100+चा नारा दिला आणि त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेची अस्वस्थता वाढली असून त्यांनी देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी केली। शिंदेंच्या शिवसेनेचा आज नाशिकमध्ये सायंकाळच्या वेळेला मेळावा पार पडतोय। बूथ प्रमुखांचा हा मेळावा असणार आहे। त्यासोबतच प्रमुख पदाधिकारी या सगळ्या मेळाव्याला उपस्थित असणार आहे। ज्या ठिकाणी या मेळाव्याची तयारी सुरू आहे त्या ठिकाणी मी आहे। नाशिकच्या या ठिकाणी नामांकित असलेल्या एका हॉटेलमध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्या सगळ्या दृष्टीनं या ठिकाणी जोरदार तयारी केली जाते। खरं तर खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत, त्यासोबतच व्यासपीठाची देखील तयारी या ठिकाणी सुरू आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण शहरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत। त्या बॅनरवर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशा स्वरूपाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांचं स्वागत पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। काही दिवसांवर दिवाळी येऊन ठिपलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मागील काळामध्ये लाडकी बहीण योजना आणल्यानंतर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार ब्रँडिंग केलेलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर असताना आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना खरं तर एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं नाशिकमध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमका काय नारा देतात या सगळ्या अनुषंगानं जोरदार शक्तीप्रदर्शन देखील नाशिकमध्ये केलं जाणार आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं होणारा कार्यकर्ता मेळावा याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होतोय आणि प्रामुख्यानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीची रणनीती येत्या काळात असेल? आपल्या सर्वांना माहिती आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपन्न होणार आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जाणार आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या बूथ प्रमुखांचा मेळावा आणि स्थानिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अशा प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होणार आहे। बूथ प्रमुखांची कार्यशाळा संपन्न होणार आहे आणि त्यांना कशा पद्धतीने त्याने कार्य संपन्न करायचं आहे, कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन त्या कार्यशाळेमधनं दिलं जाणार आहे। सरांच्या सोबत आणखी कोण कोण या सगळ्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे? डीसीएम साहेब प्रमुख मार्गदर्शक आहेत। तत्पूर्वी जी काही कार्यशाळा संपन्न होणार आहे अतिशय टेक्निकल पद्धतीने